नमस्कार विद्यार्थ्यांनो. ज्याचं नाव चेंज झालेलं आहे मात्र त्याची ओळख जुनीच ऐतिहासिककालीन आणि देवी आणि मंदिरांचं जे काही शहर आहे विद्यार्थ्यांनो, धाराशिव हे एक महत्वाचं आपलं छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील एक महत्वाचं शहर आहे आणि या जिल्ह्याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत. ज्याचं मुख्यालय येतं विद्यार्थ्यांनो धाराशिव या ठिकाणी आणि क्षेत्रफळामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो 7559 7569 किलोमीटरचं चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे आणि मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं विद्यार्थ्यांनो धाराशिव. तर हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतं विद्यार्थ्यांनो. आता इकडचं दिशा ज्या काही ठरवतोय आपण विद्यार्थ्यांनो, दिशा तितक्याच महत्वाच्या आहे. समजा आपला धाराशिव जिल्हा आहे, नकाशा टाकलेला नाहीये मी, नकाशा टाकायचा राहिला तर याच्या उत्तरेस जर बघितलं आपण बीड जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो, याच्या उत्तरेस बीड जिल्हा आहे, याच्या वायव्येस नगर जिल्हा आहे बरोबर. नैऋत्येस आणि पश्चिमेस पूर्णपणे सोलापूर जिल्हा पसरलेला आहे. आग्नेय आणि या भागात कर्नाटक जिल्हा पसरलेला आहे आणि इकडच्याच्यात लातूर जिल्हा पसरलेला आहे. पूर्वेस लातूर, नीट लक्षात घ्या, थोडस क्लिअर करून घ्या. मराठवाड्याचे प्रवेशद्वार बरं. मग इथं महत्वाचे तालुके जर म्हटलं तर धाराशिव, उमरगा, कळंब, तुळजापूर इथं देवीचं आपल्याला महत्वाचं स्थान आहे. बऱ्याच ठिकाणच्या कुलदैवत हे पण महत्वाचं आहे. आपल्यासमोर मंदिराचा गाभारा दिसतो. परांडा, भूम, लोहारा आणि वाशी. ठीक आहे. तोरणेचा उगम तेरणा ही महत्वाची लांब नदी धाराशिव मधून जाते. तेरखेड या ठिकाणी आहे. प्रमुख पिकांपैकी बघितलं तर ज्वारी, शाळूची ज्वारी, गहू, हरभरा, तूर, भुई आणि उडीद हे महत्वाचे पिकं या बाजूला पिकवले जातात विद्यार्थ्यांनो. त्याबाबत सुद्धा आपल्याला नीट स्वरूपामध्ये माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. पर्यटन स्थळामध्ये प्रत्येक तालुक्याचे जे महत्वाचे 8 तालुके तुम्हाला पाहायला मिळत आहे ना, तर प्रत्येक तालुक्याचा मी तुम्हाला उल्लेख केलेला आहे. आराध्य दैवत तुळजाभवानीचं मंदिर, त्यानंतर भोगावती नदीकाठी हजरत ख्वाजा शमशुद्दीन दर्गा हा जो इथं तुम्हाला नकाशात दिसतोय. तेर नदी संत गोरोबा काकांचं जन्मगाव जे आपलं धाराशिव मध्ये येतं. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला तुम्हाला दिसतोय इथं बरोबर. बोरी नदीवरती नरमादी धबधबा हा पण प्रसिद्ध आहे आणि पाणी महल पण येथील प्रसिद्ध आहे. वास्तुविशारद मीर मोहम्मद इमादी यांनी हा पाणी महल बांधलेला होता आणि धरणांमध्ये बोरी धरण एक पाणी पुरवठा करणारं महत्वाचं धरण आहे विद्यार्थ्यांनो. वातावरण जर बघितलं साधारणपणे कोरडे आहे, कारण की समुद्र सपाटीपासून आत आहे. वातावरण जून महिन्याच्या मध्यापासून सप्टेंबर पर्यंत संपतं, म्हणजे आर्द्रता दमटपणा इथं जास्त असतो आणि वातावरण सहसा कोरडं असल्यामुळे तापमान कमी आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं नीट. आता आपण धाराशिव जिल्ह्याची तोंड ओळख बघितली, त्याचा विस्तार बघितला, स्थान विस्तार बघितला. आता येथील प्रेक्षणीय स्थळांबद्दल आपण काही महत्वाच्या गोष्टी बघूया. तर आपली धामसूर मर्दिनी धाराशिव तालुक्यात आहे. धाराशिव लेण्या, हातलाई देवी मंदिर, हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी दर्गा, हिंगजळवाडीची हिंगळा देवी, जागजे येथील महालक्ष्मी मंदिर, रामलिंग, त्यानंतर तुमचं तेर येथील महत्वाच्या काही ज्या रचना आहे त्या तुम्हाला महत्वाच्या माहिती असायला पाहिजे. मात्र या धाराशिव शहर किंवा धाराशिवच्या भागामध्ये येतात आणि जे नावं बदललेले गेलेले विद्यार्थ्यांनो बरोबर. जसं आपण याचा उल्लेख करू शकतो, पुणे जिल्ह्यातील वेल्ह्याचा आता राजगड तालुका करण्यात आलेला आहे. धाराशिवचं उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरचं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. प्रपोजल अहमदनगरचं अहिल्यानगर आहे. असे काही महत्वाचे नावं आणि काही. आता तुळजापूर तालुका बघा, काटी, किल्ले, नळदुर्ग हा कोणत्या तालुक्यात आहे, रामतीर्थ, श्री क्षेत्र तुळजापूर, सावरगाव, अनदूर आणि रामवरदायिनी. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये देवीचं वरदान देणारे मंदिर आहे. त्याच्यामुळे धाराशिवची एक वेगळी ओळख आहे विद्यार्थ्यांनो. ती ओळख मात्र विसरू नका. आलं लक्षात. भूम तालुक्यात शहादत आलमदरा समाधी, इटे बेलेश्वर मंदिर, पुथलगिरी जैन मंदिर आणि मानकेश्वर मंदिर. शंकराचे शिवभक्त या ठिकाणी नेहमी प्रवास करतात आणि वेगवेगळे युट्यूबवर सुद्धा याची मोठ्या प्रमाणावरती प्रमोटिंग म्हणा किंवा काय. तर पर्यटनाकडे बघण्याचा आपला जो काही दृष्टिकोन विद्यार्थ्यांनो तो निश्चित स्वरूपामध्ये बदलला पाहिजे
आणि त्या दृष्टीने आपणही प्रयत्न किंवा आपल्या फॅमिलीला कुठेतरी अशा व्यवस्थित ठिकाणी, नळदुर्ग किल्ला वगैरे, हे बघा लोहारा तालुक्यात आचलेर येथील मल्लिकार्जुन मंदिर, म्हणजे तुम्हाला भगवान शंकराचे मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला भेटतात. बरोबर. शंकर नागोबा मंदिर लाहोरा येथे. त्यानंतर कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येडाई येडेश्वरी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहे. वाशी तालुक्यात देशमुखांची हवेली, इथं शूटिंग पण झालेली आहे. त्यानंतर डोमगावचा मठ, जवळा तालुका परांडा, किल्ले परांडा, हजरत ख्वाजा शहीद चिस्ती दर्गा आणि श्री क्षेत्र सोनारी येथे दगडी बांधकाम असणारी हवेली किंवा त्यातला एक भाग महत्वाचा आहे. उमरगा तालुक्यात अचलबेट येथे पंच कलश असणारी, कसगे येथे भैरवनाथाचं मंदिर, मुरम, नारंगवाडी, त्यानंतर शिवमंदिर मोठं जुनं आहे. आणि पूर्णपणे तालमोड या ठिकाणी महादेवाचं उमरगेचं जे आहे विद्यार्थ्यांनो, ते पण मोठ्या स्वरूपामध्ये आहे. अलग लक्षात, हे नीट लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने चॅनलाइज करता येईल. प्रत्येक तालुक्याची खासियत तुम्हाला लक्षात ठेवाल. आणि आपण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनो बऱ्याच अंशी बारकाईने आपण एक एक भाग बघितलेला आहे. आता आपल्याला बऱ्याच वेळा आपण म्हणतो की 20 जिल्ह्यांची सीमा, बरं 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना स्पर्श करते आणि 16 जिल्ह्यांची स्पर्श करत नाही. आता इथं आपण धाराशिवचा उल्लेख केला, कालचा पण आपण बघितला, लातूरचा बघितला. बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अशा एकूण 7 जिल्ह्यांची कर्नाटकला स्पर्श झालेली आहे. आणि मध्य प्रदेशचं जर बघितलं, 8 जिल्हे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि भंडारा. तर आता एक भाग इथं थोडासा सांगायचा राहिलेला आहे. सोलापुरातून जाणारे किंवा आपले धाराशिवच्या माध्यमातून सुद्धा खाली जाणारे जे काही महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग विद्यार्थ्यांनो, त्याचा सुद्धा बारकाईने तुम्हाला उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही तो भाग घटक बघणं गरजेचं आहे. तर इथं मला नक्की सांगा की धाराशिव मधून जाणारा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे तो एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मागच्या 2 जिल्ह्यां याचं राहिलेलं आहे लोकसंख्येचा, तो मी कमेंट बॉक्स मध्ये मी करत चालेल. आणि अड्डा 24/7च्या ऍप वरती विद्यार्थ्यांनो तुम्हाला भरपूर सारी अशी माहिती योग्य अनुषंगाने तुम्हाला उपलब्ध आहे. यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपली उपस्थिती नक्की दाखवा. तर धाराशिवच्या सर्व एकंदरीत जे विद्यार्थी असतील त्यांनी आपली उपस्थिती सांगा आणि आरटीओ कोड काय तो पण एकदा सांगा. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.